आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आणि आता जो हरभरा आहे तर हा कापणी योग्य झालेला आहे. फक्त काही भाग जिथं आहे हिरवा, तर हा जो भाग आहे इथे हिरवा राहण्याचं कारण म्हणजे इथे एक तर आपली शिफ्ट जी आहे ती उभी शिफ्ट लावली, जास्त वेळ राहिली असेल त्यामुळं हा पूर्ण पट्टा आपल्याला इथे हिरवा दिसत आहे. कारण इथं ज्या जागी 3 तास ठेवायचे त्या जागी आपण जर 4 तास ठेवला असेल किंवा 2 तास ठेवायचे 3 तास ठेवला असेल त्यासाठी हा भाग इथे हिरवा दिसत आहे. बाकी सर्व हरभरा आपल्याला सारखं पाणी बसल्यामुळे आपल्याला इथं कापणी योग्य झालेला आहे. आणि उरला प्रश्न ह्या भागाचा, हा परिपूर्ण वाळलेला आहे तर हा कापण्यासाठी तयार झालेला आहे आणि आपण कापणं चालू केलं आहे. तर पलीकडं कापणं चालू केलं आहे, बघू शकता आपण पलीकडचा भाग तिकडं कशा प्रकारे कापणं चालू केलं आहे. तर हा कापणी यासाठी चालू केला आहे कारण आता पावसाचं वातावरण चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथं वाळलेलं आहे ते पूर्ण कापणी करावी लागते, कारण हरभरा परिपूर्ण सोयाबीनसारखा कापणीला येत नाही. कारण याचं कारण एकच आहे की आपला हरभरा जो असतो हा जिथं पाण्याची शिफ्ट जास्त झाली किंवा ज्या जागी पाईप निसटला असेल किंवा जिथं वायसर किंवा नौजल लिकेज मारत असेल तर अशा जागी हरभरा जो आहे हा हिरवा राहतो, कारण तिथं पाणी जास्त झालेलं राहते. आणि बाकी जो हरभरा आहे समप्रमाणात पाणी झालं तो एकसारखा असा येतो, परंतु हरभरा हा सोयाबीनसारखा एकसारखा येत नाही. तर त्यासाठी आपण जिथं हरभरा वाळलेला आहे तर त्या जागचा आपण इथं कापणी करणं चालू केलं आहे. कारण हा कापणी केल्यानंतर जो सूर्यप्रकाश, हवा खेळती हे सर्व हा हिरवा भाग जो आहे याच्यावर 2-3 दिवसामध्ये पडतो जास्त प्रमाणात. आणि त्याच्यामुळे काय होते की हा इथलं जे मावचर आहे कमी होते आणि हा पण हरभरा 4-5 दिवसामध्ये कापणीला येतो. तर अशा प्रकारे जर हरभरा कुठे हिरवा असेल तरी काळजी करण्याचं कारण नाही आणि लवकरात लवकर आपण कापणी करून घ्यावी. आणि कापणी केल्यानंतर 3 ते 4 दिवस त्याच्यातलं मावचर बघायचं, 1-2 दिवसांनी कडक ऊन पडला असेल तर 4 दिवसामध्ये आपण तो उचलून घ्यायचा. आणि उचलून घेतल्यानंतर त्याचा ढीग लावायचा, ढीग लावल्यानंतर त्याचा आपण काढणी करू शकता. किंवा त्याच्या खाली जर ओल असेल कालच्या पावसामुळे किंवा कुठं पाऊस पडलाही नसेल तर त्यातलं वातावरण बघून आपण त्याची कापणी करायची आणि ढीग लावू शकता. तर सध्या ढगाळ वातावरण आहे, काही भागात पाऊस पडला, गहू पडली, हरभरे पडली, तर तिथला ओलावा बघा. जर आपल्याला वाटत असेल की आता 2 दिवस पाऊस येत नाही, अंदाज हवामानाचा अंदाज घ्या आणि तिथला कापून घ्या. 2-3 दिवस कडप्या तशा ठेवून द्या. आणि कडप्या कोणाच्या ओल्या झाल्या असतील पावसामुळं तर त्या कडप्या पलटी मारून घ्या, जेणेकरून त्याच्या खाली घाटेगळ होणार नाही आणि त्याच्या खालचे जे घाटे आहेत ते ओलीमुळे सडणार नाही, ते दाणे काळे पडणार नाही आणि त्यामुळे तुमचं जे नुकसान आहे हरभऱ्याचं ते होणार नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थापन करा. पुन्हा पलटी मारला हरभरा आपण परत एकदा 2 दिवसांनी बघायचा आणि त्याचा ढीग लावून नंतर मग वाळल्यानंतर त्या ढीग लावून काढणी करू शकता. तर अशा प्रकारे सध्या वातावरण बघून हरभऱ्याची काढणी करा, त्यामुळे तुमचं हरभऱ्याचं नुकसान होणार नाही.